मी आता आहे व्हिएतनाममध्ये आमच्या हॉटेलवर, आणि मी एअरपोर्टवरून हॉटेलवर आलोय, येऊन फ्रेश वगैरे झालो. तर आम्ही कॅबवाल्याला लिटरली 8.5 लाख डॉंग दिलेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की तुम्हाला जर एअरपोर्टवरून हॉटेलवर यायचं असेल व्हिएतनाममध्ये जवळपास 40 किलोमीटर, तर तुम्हाला 8.5 लाख द्यावे लागतील. म्हणजे तुम्ही खर्च करताना डायरेक्ट लाखोमध्ये इथे खर्च करणार आहे, आणि हॉटेल बुक करताना पण जवळपास 6-6.5 लाखाच्या आसपास जातात. म्हणजे तुम्ही डॉंग आणि रुपीज किंवा डॉलरचं कन्व्हर्जन रेट बघू शकता. मी ऑलरेडी दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये करन्सी कन्व्हर्जनचं टोटल मी दिलेलं आहे, ऍक्च्युअलमध्ये आजचा रेट काय चालू आहे तो. तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर कन्व्हर्जन मोस्टली डॉलरमध्ये घेऊन या, डॉंगमध्ये किंवा रुपीजमध्ये नका आणू. इथे रुपीज किंवा डॉंग तर ठीक आहे, पण रुपीज कन्वर्ट केल्यानंतर रेट कमी भेटेल. सो डॉलर आणा आणि डॉलरमध्ये कन्व्हर्जन करा. त्याचं कन्व्हर्जन रेट वगैरे मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला करन्सीचा थोडा अनुभव येऊन जाईल त्याच्यामध्ये, किंवा एक्सचेंज रेट काय चालू आहे इथे त्याचं पण एक आयडिया येऊन जाईल. सो तुम्ही त्या अकॉर्डिंगली प्लॅन करून या. आणि हो, इथे इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, सो ट्रान्सलेटर डाउनलोड करून आणा. आणि एक ग्रॅब म्हणून ॲप आहे, त्याच्यावर पण कॅब बुक करू शकतो, पण त्याच्यावर पण जवळपास 5-5.5 किंवा 6 लाखच दाखवत होतं. आणि आम्ही कॅबवाल्याला वेटिंग केल्यामुळे त्याने थोडे एक्स्ट्रा चार्जेस पण घेतलेले. तो करा, लाखोमध्ये खर्च करा आणि व्हिएतनामला येऊन मिलिनियर व्हा.